मंगळवेढा तालुक्यातील लहानसं गाव लहानसं, पण गावातल्या घराच्या भिंती जशा जुन्या तशा माणसांच्या आठवणीही खोलवर रुजलेल्या. उन्हाळ्याच्या उकाड्याने जमिनीला भेगा पडलेल्या आणि नात्यातल्या उष्णतेनेही काही घरात तसल्याच तडा गेलेल्या. किरण गावातल्या काही मोजक्या शिकलेल्या मुलींमधील एक. तिचं लग्न 3 वर्षांपूर्वी नागेश सावंतशी झालं. गावात थोडंफार नाव कमावलेला हॉटेल व्यवसाय करणारा तरुण. बाहेरून पाहिलं तर दोघांचं आयुष्य सरळ आणि साधं वाटायचं, पण खऱ्या गोष्टींना कायम एक आवरण असतं आणि त्या आवरणाखालचं वास्तव कधी कधी इतकं काळं असतं की त्याचं खरं रूप समजायच्या आधीच सगळं संपलेलं असतं. किरणच्या वडिलांनी खूप मोठी स्वप्न डोळ्यात घेऊन हे लग्न लावलं होतं. स्वतःचा व्यवसाय आहे, 4 लोकात उठबस आहे असं म्हणत, पण लग्न झाल्यावरच तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरत गेलं. तिच्या माहेरच्या लोकांना वाटायचं, अगं प्रत्येक घरात थोडाफार वाद असतोच, तडजोड करावी लागतेच, पण कुठेतरी त्या तडजोडीचं वजन तिच्या मनावर इतकं झालं होतं की तिच्या डोळ्यात हसण्याऐवजी सतत एक सावली भिरभिरायची. किरण गर्भवती असतानाच एक विचित्र घटना घडली होती. एक रात्री तिने अचानक माहेरी फोन केला होता. आवाज थरथरता होता. आई, मी ठीक आहे, पण जर काही झालं तर बघ हा, माझ्या मुलीला सांभाळ. इतकंच बोलून तिने फोन ठेवला होता. दुसऱ्या दिवशी तिच्या सासरकडच्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्या दिवशी जरा चक्कर आली होती, घाबरली म्हणून फोन केला असेल. तेव्हापासून किरण जरा शांत झाली होती, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मूग झाली होती. तो दिवस मंगळवारचा होता. उन्हाळ्याची रात्र, पण तरीही अंगाला लागणारी वाऱ्याची उष्ण झुळूक. गावातले कुत्रेही शांत झोपलेले आणि पाटकडच्या एका झोपडीत एका कोपऱ्यात किरण तिच्या 2 वर्षाच्या मुलीला कवेत घेऊन झोपत होती. ती वारंवार दरवाजाकडे बघत होती. घड्याळात 11 वाजले. तिचा पती नागेश आजही उशिरा येणार होता. त्याच्या रोजच्या हॉटेलमधल्या शिफ्ट्स, दारू आणि संशयास्पद फोन कॉल्स हे आता किरणसाठी नवीन नव्हतं, पण त्या रात्री तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. जेव्हा नागेश घरी आला तेव्हा त्याच्या डोळ्यात राग होता, पण डोळ्यात लपलेले काहीतरी भयकारक त्रासदायक भाव होते. तो रागातच काहीतरी बडबडला. त्याच्या आवाजाने मुलगी घाबरून रडायला लागली, पण किरण शांतच होती. जणू तिचं सगळं बोलणं आतल्यात दाबलं गेलं होतं. मधूनच कुठेतरी रात्री 1:30च्या सुमारास शेतीच्या दिशेने एक उंच धुराचा लोट उठताना दिसला. गावातले 2 तरुण विहिरीकडच्या मोटारीकडे जात असताना थांबले. कडबा जळतोय वाटतं, पण आवाज नाहीये काही. रात्र सरली आणि सकाळच्या अंधुक उजेडात जेव्हा काही गावकरी शेतीकडे चालले होते तेव्हा जळलेल्या कडब्याच्या ढिगाऱ्याच्या मध्ये एक आकृती दिसली. सकाळी 7 वाजताच गावात खळबळ माजली. शेतात जळालेल्या कडब्याच्या ढिगाऱ्यात अर्धवट जळालेली स्त्रीची आकृती सापडली होती. श्वास रोखून गावकरी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. कोणाच्या चेहऱ्यावर शंका तर कोणाच्या डोळ्यात भीती तर कोणाच्या मनात धास्ती होती. सध्या कार्यरत असलेले मंगळवेढा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पाटील यांना सकाळी 7:15 वाजता फोन आला. गावातील सरपंचांचा फोन होता. साहेब, एक जळालेलं प्रकरण दिसतंय. माणुसकी प्राणी काहीच ओळखू येत नाही, पण गावात अफवा पसरण्याआधी तुम्हीच या लवकर. सागर पाटील तातडीने 3 कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांना सुरुवातीपासूनच काहीतरी अघटित असल्याचं जाणवत होतं. त्या राखेच्या ढिगाऱ्यातून उडणाऱ्या धुराबरोबर काही प्रश्न हवेत विरत होते. ही आग अपघात होती की मुद्दाम लावलेली? पोलीस पंचनामा सुरू झाला. ओळख पटवणं अवघड होतं, पण शरीरावरील काही दागिने आणि बोटावरील खास सोन्याची अंगठी पाहून एक शेजारी बाई कुजबुजली. ही किरण असावी बहुतेक. सागर पाटील यांनी क्षणभर थांबत विचारलं, किरण कोण? किरण कोण? गावातील सावंताची सून, नागेशची बायको. ते नाव ऐकून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. नागेश गावात सतत दिसणारा, पण जास्त कोणाशी फारसे न बोलणारा. गुडाने थोडासा उर्मट स्वभावाचा होता. नागेश त्या दिवशी सकाळी घरी नव्हता. त्याच्या हॉटेलकडे चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितलं की साहेब रात्री 11:30 नंतर हॉटेल बंद करून गेले होते, नेहमीसारखेच. पोलिसांनी सरळ नागेशच्या घरी धाड टाकली. घरात शुकशुकाट होता. त्याच्या 2 वर्षाच्या मुलीला शेजारणीने आपल्या घरी ठेवलेलं होतं. घराच्या एका कोपऱ्यात एक अर्धवट कोरडा रक्ताचा डाग दिसत होता आणि खिडकी शेजारी फुटलेली बांगडी, जमिनीवर असली एक चप्पल आणि भिंतीवर कोरट खरवट वळण. कोणीतरी झटपट केली आहे इथे, एक पोलीस कुजबुजला. तासाभरात नागेश गावातल्या एका रस्त्याच्या दुकानात सिगरेट घेत असताना सापडला. आश्चर्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर अजिबातच घाबरलेपणा नव्हता. पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं. तुझी बायको किरण, ती मृत अवस्थेत सापडली आहे, शेतातल्या कडब्यात जळलेली. नागेशच्या चेहऱ्यावर काही हालचाल नव्हती, न दचकणं न घाबरणं, फक्त एक विचित्र शांतपणा. म्हणजे तो एवढंच म्हणाला. किरणच्या माहेरच्या लोकांना कळवण्यात आलं. तिच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू ओसंडत होते.
पण आवाज थरथरत होता. ती मला बऱ्याच दिवसांपासून सांगायची, तो फार त्रास देतोय, मारतो सुद्धा. पण आम्ही तिला धीर दिला, म्हटलं सुधारेल. सागर पाटील यांनी तपास अधिक खोलवर सुरू केला. गावातल्या काही लोकांनी सांगितलं की काही महिन्यांपूर्वी किरण एका वेगळ्याच व्यक्तीसोबत वारंवार बोलताना दिसायची. त्याचं नाव होतं अभय मोहिते. गावात राहणारा एक खाजगी बँकेत काम करणारा तरुण. काही जणांनी त्याला रात्रीच्या वेळीही त्या घराजवळ फिरताना पाहिलं होतं. पोलिसांनी अभयला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने काहीही नाकारलं, पण तपासाधिक खोलात गेल्यावर एक लहानसा व्हॉइस रेकॉर्डिंग क्लिप समोर आला. त्या क्लिपमध्ये किरणचा आवाज होता. अभय, काही झालं तरी मला तुझी आठवण ठेवायची आहे आणि जर मला काही झालं तर फक्त तूच खरं सांग. सागर पाटील याच्या संशयाचा काटा आता नागेशवर रोखलेला होता. चौकशीत त्याने थोडंसं कबूल केलं. हो, भांडण झालं होतं, पण मी तिला मारली नाही यावर तो ठाम होता. काय झालं त्या रात्री? पाटील सरांनी विचारलं. नागेश थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, ती मला संशयाने पाहायची. कोणाशी बोललो तरी विचारायची की कोण, फोनवर काय बोलतोयस. 3 वर्षात मी तिचा विश्वासच जिंकू शकलो नाही. ती गेल्या काही महिन्यांपासून खूप बदलली होती. तिच्या डोळ्यात काहीतरी भयंकर शांतपणा होता. सागर पाटलांनी त्या घराच्या आजूबाजूच्या सगळ्या CCTV फुटेज शोधून काढली. गावात फार काही यंत्रणा नव्हती, पण शेजारच्या एका दुकानाजवळ एक कॅमेरा होता. त्या रात्री 12:47ला एक सावली दिसते. अंगावर काळा शर्ट, डोक्यावर हुंड. कोणीतरी नागेशच्या घराजवळ गेला होता. हा नागेश नव्हता, म्हणजेच तो अभय तर नव्हता. अभय मोहितेला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्याजवळून एक मोबाईल जप्त झाला. त्या मोबाईलमध्ये एक सिक्युअर नोट्स ॲप होतं. त्यात एक न सेंड झालेला मेल ड्रॉप्ड होता. ते असं, जर मला काय झालं तर कृपया माझ्या नोट्स वाचा. किरण माझ्या आयुष्यात आली, ते एका कळत नकळत ओढीने. तिचा तिच्या पतीकडून सतत छळ होत होता. आम्ही फक्त बोलायचो. ती माझी चांगली मैत्रीण होती, पण काही लोकांना ही मैत्री गुन्ह्यासारखी वाटते. एक दिवस ती रडत म्हणाली, मी एका फंद्यात अडकले अभय, आणि तो फंदा माझ्या जीवावर बेतू शकतो. त्या दिवशी मी तिच्या घरी गेलो होतो, पण जेव्हा मी पोहोचलो तेव्हा खिडकीतून पाहिलं. कोणीतरी आधीच तिच्यावर हात उगारलेला होता. मी गप्प राहिलो. सागर पाटलांना हा ड्रॉप वाचून धक्का बसला. जर अभय खिडकीबाहेर उभा होता तर त्याने पोलीस किंवा कोणालाच फोन का केला नाही. पण या ड्रॉपमुळे सत्य बाहेर आलं होतं आणि पोलिसांना गुन्हेगार सापडला होता. त्यानुसार पोलिसांनी नागेश सावंतला अटक केली. पती पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं, पण या घटनेत एका पतीला स्वतःच्या पत्नीवर कधी विश्वास ठेवता आला नाही. तो फक्त नशेच्या अवस्थेत तिच्यावर संशय घेत राहिला. त्याने कधी बायको म्हणून तिच्याशी प्रेमाने संवाद साधलाच नाही. ती नेहमी त्याला खटकत राहिली आणि शेवटी एक निष्पाप स्त्री तिची काही चूक नसताना मारल्या गेली. नागेश जे काही वागला तो त्याचा संशयी स्वभाव समजायचा की मानसिक आजार. या घटनेवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.